पोहरा देवीला नवस फेडायला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला। या भीषण अपघातात 5 भाविक जागीच ठार झाले तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत। पुसद दिग्रस महामार्गावर हा भीषण अपघात झाला। बेलगावन घाटात नाल्याच्या पुलावर रिक्षा थेट खाली कोसळली। वाहनावरील नियंत्रण हुकल्याने हा भीषण अपघात झाला। हा अपघात दुपारी 12 वाजता झाला। 11 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। जखमींमध्ये 2 ते 3 लहान मुलांचाही समावेश आहे। मोहातांडा, कोकीतांडा आणि पांढुर्णा गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते। बेलगावन घाटात वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो पुलावरून थेट खाली कोसळली। या रिक्षामध्ये 15 ते 20 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही। यातील 5 जण ठार झाले तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस मृतांची आणि जखमींची ओळख पटवत आहे। घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि मदतीसाठी आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निलय नाईक यांनी मेडिकेअर रुग्णालयात धाव घेतली आहे। हा अपघात झाला तेव्हा रिक्षामध्ये 15 ते 20 जण होते। ऑटो पुलावरून थेट खाली कोसळताच मोठा आवाज झाला। भाविकांच्या किंकाळण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले। त्यांनी भाविकांना तातडीने मदत केली। पोलीस यंत्रणा धावून आली। जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले।